कोल्हापूरच्या नूतन महापौर हसीना फरास यांच्यासह 20 नगरसेवकांचं पदच धोक्यात आलंय। नेमकं काय घडलंय पाहूया त्या रिपोर्टमध्ये। आरक्षित प्रभागातून निवडणूक लढवून विजयी झालेल्या नगरसेवकांना 6 महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं। मात्र कोल्हापूर महापालिकेच्या महापौरांसह तब्बल 20 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र अद्याप निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं नाही। त्यामुळे 16 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांचं पद रद्द झाल्याबाबत औपचारिक आदेश द्यावेत असं म्हटलंय। महापालिका आयुक्तांना देखील या संदर्भात आदेश देण्यात आलेत। नगरसेवकांना कॅस्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी 6 महिना होता, तो 2016 मे महिन्यामध्ये संपलेले। त्या मुदतीमध्ये आमच्याकडे कॅस्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आला नाही। त्यांचा अहवाल आम्ही GRच्या अनुसार आम्ही राज्य शासनाकडे सबमिट केलेले। आता आमच्या कॉर्पोरेशनच्या लेवलमध्ये काही कारवाई पेंडिंग नाही। या संदर्भात महापौर हसीना फरास आणि इतर नगरसेवकांना विचारलं असता त्यांनी आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून जात पडताळणी विभागाने दाखले दिले नसल्याचं सांगितलंय। नगरसेवक पद रद्द झाल्यास कोर्टात दाद मागू अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। मी जेव्हा निवडणूक लढवली ओबीसी या प्रभागातून, तर त्यात आम्ही सगळं त्यात जोडलेलं आहे, सगळे कागदपत्र जोडलेले आहे, पण जात पडताळणी समितीने ते वेळेवर दिलेलं नाही। जर आलं आमच्यावर नोटीस वगैरे तर कायद्याने आम्ही न्यायालयात दाद मागू। जात पडताळणीच्या ऑफिसच्या जी समिती बसते त्या समितीनं इथं म्हणजे टाईममध्ये द्यायला पाहिजे होतं, ती त्यांची चूक आहे। आणि आम्ही समजा असं काही निर्णय झाला तर आम्ही कोर्टात जाऊ। रीतसर जे काय आम्ही आमची म्हणणं त्यांच्याबरोबर सादर करणारच। आयुक्तांनी 2 मे 2016लाच 20 नगरसेवकांनी 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दिलं नसल्याचा अहवाल नगर विकास विभागाला पाठवलाय। आता निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा अहवाल पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे महापौरांसह 20 नगरसेवकांचं पद पुन्हा एकदा धोक्यात आलंय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।